नमः पार्वती पते हर हर महादेव. आज आपण भगवान शंकराच्या द्विजेश्वर अवताराची कहाणी जाणून घेणार आहोत. आता हा द्विजेश्वर अवतार आणि पुढचा एक अवतार या दोन्हींच्या नक्की स्थळाविषयी तुम्हाला पुढच्या भागामध्ये मी सविस्तर सांगणार आहे. आज फक्त द्विजेश्वराचा अवतार कसा झाला, कोणाची परीक्षा घेताना झाला आणि ती परीक्षा कशी विलक्षण होती ही कथा आपण जाणून घेऊ. भद्रायू नावाचा एक राजा होता, जो अत्यंत सत्वशील, प्रामाणिक, ईश्वरचरणात लीन असलेला आणि आपल्या प्रजेचं सर्वथा कल्याण करणारा असा राजा भद्रायू. या भद्रायू राजाची पत्नी होती कीर्तिमालिनी. ती बाजूच्या चंद्रांगद राजाच्या आणि सीमंतिनी त्याची राणी यांची कन्या. भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांच्या दोघांचा संसार आणि भद्रायूचं राज्य अगदी उत्तम पद्धतीनं चाललेलं होतं. या दोघांचं एक वैशिष्ट्य होतं, हे शरणागताचा नियम पाळणारे होते. जो आपल्याला शरण आला आहे, जो त्यांच्या अंकित आला आहे, त्याच्याशी अगदी त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारे होते. आलेल्या शरणागताला ते कधीच अंतर देत नसत. म्हणजे कोणी त्यांच्याकडे शरण जावा, म्हणावं महाराज मी आपल्याला शरण आलो आहे, माझं रक्षण करा, त्याचं रक्षण ते करायचे, त्याचं पोषण ते करायचे. शरणागताला सांभाळण्याचं व्रत त्यांनी आयुष्यभर पाळलेलं होतं. माणसं अशी असतात बघा, एखादा शरणागताला, शिबीराजाची कथा तुम्हाला सगळ्यांना चांगली ठाऊक आहे. शिबीराजाने आपल्या मांडीचं मांस कापून दिलं, त्या पक्षाच्या भारा इतकं मांस कापून दिलं, पण त्याचा जीव नाही जाऊ दिला. स्वतःला त्रास करून घ्यावा, स्वतःचं द्यावं, पण शरणागताला न्याय द्यावा, हे व्रत असतं. म्हणजे आपल्याला शरण आलेल्या माणसाला, आपल्यावर विसंबून असलेल्या माणसाला कधीच अंतर द्यायचं नाही, हे नियम अनेक जण पाळत होते. आता पाळत नाही, सोडून द्या. त्यांना दोष देत आपल्याला बसायचं नाही आहे. कारण कथा सांगताना ना चांगल्याची सांगावी, वाईटांची आठवण करून का द्यावी. कधी कधी काही गोष्टी वाईटांच्या दूर ठेवाव्यात आणि चांगल्याचं स्मरण करून देत राहावं. कारण आदर्श चांगल्या वर्तनाचे प्रस्थापित करायचे असतात. चांगलं वागल्यावर चांगलं होतं हे जेव्हा आपण सांगू ना, तेव्हा लोक चांगलं वागायला लागतील. आणि कधी कधी या अशा वाईटांचं उदाहरण यासाठी द्यावं लागतं की वाईट झालं, वाईट वागलात की तुमचं वाईट होतं. आपण कधीही पुराणातली कुठलीही कथा काढून बघा, या कथेत वाईट वागणाऱ्या माणसांचं चांगलं झालेलं नाही आहे. कोणतीही कथा, ज्यानं लोकाला त्रास दिलाय, ज्याने शरणागताला त्रास दिलाय, ज्याने अपहरणासारखे कृत्य केलेत, त्याच्या आयुष्याचं नुकसानच झालेलं आहे. त्याचं कधी आयुष्यात चांगुलपण त्याला अनुभवता येत नाही, बघता येत नाही. आणि हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही जी भद्रायू आणि कीर्तिमालिनीची जी कथा आहे ना, ती हेच सांगते. आयुष्यात चांगलं करणाऱ्यांचं चांगलं होतं आणि देव कोणत्या रूपात परीक्षा बघायला येईल सांगता येत नाही. कशा स्वरूपात परीक्षा बघायला येईल. आपण काय दाखवतो माणसं खूप चांगलं असल्याचं कधी कधी, आणि वागतात वेगळंच, भलतंच. तुम्ही दाखवताय ते खरंच आहे का, हे प्रत्यक्षात ईश्वरी शक्ती येऊन बघत असते. त्यामुळं आपली परीक्षा कधी बघितली जाईल हे लक्षात ठेवायचं. माहीत नाही आपल्याला. आणि ते जे लक्षात ठेवतो, आपली परीक्षा बघितली जाऊ शकते आणि त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. कसं आहे, आपल्याकडं घटक चाचणी होते, 6 परीक्षा होते आणि वार्षिक परीक्षा होते. वार्षिक परीक्षेत पास झालं, वार्षिक परीक्षेला तेव्हाच बसता येतं तेव्हा जेव्हा घटक चाचणी 6 आपण पास करू, नाहीतर बसू देत नाहीत. वार्षिक परीक्षेत पास झालं की पुढे सरकतो. तशा देवाच्या परीक्षा सतत चालू असतात, मासिक, साप्ताहिक, दैनिक, रोज चालू असतात. आणि या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. भद्रायू नावाचा राजा आणि कीर्तिमालिनी नावाची राणी वसंत ऋतूच्या आगमनासोबत वनागमन करण्यासाठी निघालेल्या आहेत. वसंत फुललेला आहे आणि एकदा वसंत फुलला की राजाला राणीसोबत जंगलात फिरावंच वाटतं. हे आजचं नाही आहे. फुलला पहा होती वसंत मिलनाचा, हे आजचं नाही आहे. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, तुमची गाणी आत्ताची नाही आहे ती, तेव्हापासून आहे.
वसंत फुलला की सहधर्मचारिणीसोबत पर्यटनाला जावं वाटतं. आणि मग हा भद्रायू राजा आपल्या कीर्तिमालिनी नावाच्या राणीला घेऊन वनगमनासाठी गेलेला आहे. तो जंगलात फिरतोय. खूप अत्यंत आतल्या बाजूला निबिड अशा जंगलामध्ये तो गेलेला आहे. राजा आहे, सोबत सैनिक आहेत, सगळेच आहेत. भय वाटायचं काम नाही. राजाला भय नसतं बघ. आणि जो सद्वर्तनी असतो ना त्याला भय नसतं. हा राजा निघालाय. आणि याच वेळी भगवान शिवाच्या मनामध्ये याची परीक्षा घेण्याची इच्छा जागी झालेली आहे. खरंच हा नियम पाळणारा आहे? खरंच हा शरणागताला वचन दिल्याप्रमाणे वागणारा आहे? बघायचं आहे. राजा निबिड अशा आतल्या जंगलामध्ये गेल्यानंतर इकडे भगवान शिवाच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी येत आहे. आणि भगवान शिव आपल्या पत्नीला सांगतायत की आता वेळ आली आहे परीक्षा घेण्याची. भगवान शिवानी एका ब्राह्मणाचं रूप घेतलंय. देवी पार्वती त्या ब्राह्मणाची पत्नी बनून आलेल्या आहेत. आणि या दोघांनी मिळून आपल्या मायेने देव मायापती आहे बरं का. मायावी आणि मायापती यात फरक असतो. कसा? सोपं. राम मायापती होते, रावण मायावी होता. तसं देव मायापती आहेत. परमेश्वराने शिवाने आपल्या मायेने एका वाघाची निर्मिती केलेली आहे. अत्यंत मजबूत, जाडजूड आणि भयंकर दिसणारा असा वाघ. हा वाघ जो मायेने तयार केलेला आहे तो या दोघांच्या मागे लागला आहे. ब्राह्मण बनलेले शिव आणि त्यांची पत्नी हे धावत 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 जंगलात वाचवा 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 म्हणत फिरतायत. आणि नेमकं या राजाच्या समोर येऊन थांबतायत. भद्रायू राजाच्या. या भद्रायू राजाच्या समोर येऊन थांबल्यानंतर राजाला हे म्हणतात, राजन आम्हाला वाचवा. काय झालंय? या जंगलातला एक भयंकर श्वापद आहे, वाघ आहे, जे आमच्या मागं लागलाय आणि ते आमच्या दोघांपैकी कोणाचा तरी एकाचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही. असं थांबा. मी तुम्हाला वचन देतो की त्या वाघापासून तुमचं रक्षण करील, नाहीतरी मला मृगया करायचीच आहे. हे दोघं राजाजवळ येत असतानाच तिथे वाघ येतो आणि एक मोठी उंच उडी मारून त्या ब्राह्मणाच्या बायकोला, म्हणजे ज्या देवी पार्वती, देवी सती, जे स्वतः ब्राह्मणाची पत्नी बनल्यात, ब्राह्मण बनलेल्या शिवाची पत्नी बनल्यात, त्यांच्यावर झडप घालतो. आता दोन पंजाच्या मध्ये आणि आपल्या दातांनी त्या स्त्रीला वाघाने पकडून ठेवलाय. राजा म्हणतो काही चिंता करण्याची गरज नाही. मी माझ्या बाणांनी त्या वाघाला संपवेल आणि तुझी पत्नी तुला देईल. बघा, मी माझ्या बाणांनी वाघाला संपवेल आणि तुझी पत्नी तुला देईल. चिंता नको करू, माझं वचन आहे तुला. राजा बाण काढतो, सनकन सोडतो, पण वाघावर त्या बाणाचा काहीच परिणाम होत नाही. एका पाठोपाठ एक बाण सोडले जातात, कोणताही परिणाम होत नाही. उलट आपल्या मजबूत पंजात त्या स्त्रीला पकडून वाघ दूर घेऊन जातो आणि ब्राह्मण इथे विलाप करू लागतो. राजा, काय झालं हे? मी तुला शरण आलो होतो, तू मला वचन दिलं होतं. अरे तुला शक्य झालं नसतं दुसऱ्या कुणाला सांगायचं, मला पुढे जा म्हणायचं, आणि तू माझं करू शकला नाहीस. राजालाही आश्चर्य वाटलं. अरे माझे बाण आज निष्प्रभ कसे ठरले? आतापर्यंत एकदाही माझा बाण निष्प्रभ ठरलेला नाहीये, कितीही मोठे श्वापद असू दे. या वाघावर निष्प्रभ कसे ठरले? मला तो महाभारतातला प्रसंग आठवला. भिल्ल न लोटी गोपिका, वही अर्जुन वही बाण. तो आहे ना प्रसंग. बिल्लांनी गोपिकांना लुटायचं ठरवल्यावर त्या अर्जुनाच्या बाणाचा बिल्लांवर कोणताही धनुधराचा बाणाचा परिणाम झालेला नव्हता. राजा विचार करतोय, असं का झालं? ब्राह्मण म्हणाला, राजन तू दिलेलं वचन तर तुटताय. तो म्हणाला, हे ब्राह्मण देवता, मी माफ करा मला, मी तुमच्या पत्नीला वाचवू शकलो नाही. हां, पण एक करू शकतो, तुमच्या पत्नीच्या बदल्यात तुम्हाला मी धन देऊ शकतो. राजा दुसरेच करतो बघा. आजही सरकार काय करतात, माणसं मेली की
त्या नुकसान भरपाईपोटी मृतांच्या नातेवाईकांना धन देतात. कधी 5 लाख, कधी 10 लाख. सरकार लगेच घोषणा करतं. कालच्या अपघातातही हीच घोषणा केली सरकारने की आम्ही देऊ. आता हे जे धन देणं आहे ते राजाने सांगितलं की तुला भरपूर धन देईल, तू माग, तुला काय हवं तेवढं. तो म्हणाला धन घेऊन काय करू. आत्ता कुठे विवाह झाला होता आणि या विवाहात आता मला संसार करायचा होता, कामसुख उपभोगायचं होतं, हे सगळं करता आलं नाही. धन घेऊन काय करू. राजा म्हणाला मग मी काय करू शकतो. राजन, तू वचन दिलंय, तू मला वचन दिलंय की तुझी पत्नी तुला परत देईन. ते म्हणाला हो दिलं होतं, पण नाही, माझ्यानं झालं नाही ते. मग वचन पाळ, मला पत्नी दे, मला संसार सुख उपभोगू दे, मला शरीर सुख उपभोगू दे. सांगा कोणती पत्नी हवी आहे. तो म्हणाला तुझी पत्नी दे, तुझी पत्नी कीर्तिमालिनी, तिला मला दे. राजा म्हणाला ब्राह्मण देवता, अहो हाच का ब्राह्मण धर्म. दुसऱ्याच्या स्त्रीकडं वाकड्या नजरेनं बघणं हेच मुळात पाप आहे आणि तुम्ही ते पाप करताय, असा ब्राह्मण धर्म निभावताय. तो म्हणाला मला माहित नाही, शक्य आहे का सांग, नसेल तर मी जातो. आता शरणागताला दिलेलं वचन तुला पत्नी देईल आणि त्याने याचीच पत्नी म्हणून मागितली आहे. तो गयावया करतोय. राजा बघा दुसरं काही बघा. नाही, मला तुझी बायको पत्नी म्हणून हवी आहे. अहो ती माझी पत्नी आहे. असू दे, चालते, मला दे. शेवटी करणार काय. ठीक आहे म्हणाला. पण राजाच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी होतं. तो म्हणाला तुम्हाला वचन पूर्ण करायला देऊन मी माझ्या पत्नीशी द्रोह करतोय. अशा आपली पत्नी दुसऱ्याला बहाल करणाऱ्या माणसाला जगण्याचा अर्थ उरत नाही. मग मी माझी पत्नी तुम्हाला देतो आणि अग्नीत प्रवेश करतो. बघ तुला काय करायचं ते कर. अत्यंत कठोरपणे तो ब्राह्मण बोलत होता. राजा खाली उतरला, अग्नी पेटवला, अग्निभोवती 2 प्रदक्षिणा मारल्या आणि दुसऱ्या प्रदक्षिणेनंतर अग्नीत प्रवेश करणार तोच ब्राह्मण आपल्या मूळ रूपात प्रकट झाला आणि जी वाघानं पत्नी नेलेली होती ती सुद्धा समोर थांबली. थांब राजन, थांब, तुझी पत्नी देण्याची गरज नाही आहे. आम्ही तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. मी शिव आहे, पार्वती आहे. राजा आणि कीर्तिमालिनी दोघंही चरणावर प्रभूंच्या पडले आणि म्हणाले प्रभू कसलीही परीक्षा. होय तुझी परीक्षा बघायची म्हणून आलो होतो आणि तू परीक्षेत उत्तीर्ण झालायस. तुला आम्ही वरदान द्यायचं ठरवलंय. काय वरदान द्यायचं बोल. राजा म्हणाला प्रभू काय मागायचं तुम्ही भेटल्यावर. खरं कळलं पाहिजे बरं का काय मागायचं देव भेटल्यावर. ज्याला कळत नाही ना तो काही मागत बसतो. अरे पूजेला बसण्याआधी अमुक तमुक मिळावं म्हणून पूजा करणारे आपण देव भेटल्यावर काय मागणार. मुळात खरं सांगू देव भेटल्यावर काही मागायची स्थितीच उरत नाही. आणि मग राजानं प्रभूंच्या समोर हात जोडलेत. कीर्तिमालिनी हे हात जोडून गुडघ्यावर बसलेली म्हणाली देवा सदैव तुमचे भक्त म्हणून राहू द्या. ज्या जंगलात तुम्ही आमची परीक्षा घेतली त्या जंगलात तुमचं कायम अस्तित्व असू द्या. माझा परिवार, माझा मुलगा, माझी पत्नी हे सगळे तुमचे आयुष्यभर भक्त राहिले पाहिजेत, तहयात भक्त राहिले पाहिजेत. तुमच्या चरणाचा सहवास आम्हाला मिळाला पाहिजे. तुमचं हे रूप आम्हाला सदैव बघता आलं पाहिजे. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. दोघंही निश्चिंत राहा, आम्ही तुमच्याच सोबत राहू. आणि त्याच जंगलात द्विजेश्वर महादेव नावाने परमेश्वर तिथे कायम विराजमान झाले.